नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश कोळी, ऑथोराइज्ड डिस्ट्रिब्युटर ऑफ इनॅझिक कंपनी. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इनॅझिक कंपनीचे जे Kangen वॉटरचं मेडिकल डिव्हाइस आहे आणि त्या डिव्हाइसमध्ये येणारा जो पाणी आहे, ते आपण रेग्युलर पिण्यासाठी आणि ॲज वेल ॲज आपण स्वयंपाकासाठी वापरतो. हे पाणीचं जे काही फर्स्ट प्रॉपर्टी आहे, ते मायक्रो क्लस्टर, ते आपण सविस्तर पाहणार आहोत, एक प्रॅक्टिकल डेमोच्या माध्यमातून. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, एक रेग्युलर तुमच्या घरी जे कॉर्पोरेशनचं पाणी असेल, तर ते पाणी घ्या किंवा आरओचं पाणी असेल, तर ते तुम्ही किंवा बोरचं असेल, तर ते पाणी घेऊ शकता. ओके. आणि सेकंड आपण Kangen मशीनचं जे काही 9.5 पीएचचं पाणी आपण पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरतो, ते आपण यामध्ये घेतलेलं आहे आणि 2 ग्लास. आणि रेग्युलर आपल्या स्वयंपाकामध्ये आपण जे वापरतो, हळद पूड दोन्ही अर्धा-अर्धा चमच दोन्ही ग्लासमध्ये इथं घेतोय मी. आता ह्या दोन्ही ग्लासमध्ये आपण हे दोन्ही पाणी मिक्स करूया आणि काय फरक आपल्याला जाणवतो का, हे पाहूया. सर्वप्रथम पहिल्या ग्लासमध्ये मी एक बोरचं पाणी घेतलेलं आहे. काय फरक जाणवतो का तुम्हाला? जनरली हळदीचा कलर येलो कलर म्हणजे पिवळा कलर असतो. फरक आपल्याला काही नाही जाणवत. आता Kangenचं पाणी वापरल्यानंतर काय फरक दिसतो का? ते आपण पाहूया. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, की विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला हा डिफरन्स इथं पाहायला मिळतोय. हा कलर अशा प्रकारचा का झाला? याचे काहीतरी एक सायंटिफिक रिझन आहे, ते पाहूया. हा कलर का झाला? कशामुळं? कारण Kangen हा एक जॅपनीज वर्ड आहे आणि त्याचा मीनिंग होतो बॅक टू ओरिजिन म्हणजे एक मूळ रूपाकडे घेऊन आलाय. म्हणजे हे मूळ रूप कसं म्हणता तुम्ही? कारण हळद ज्यावेळी आपण जमिनीमधून, शेतामधून बाहेर काढतो, ओली हळद असते आणि जेव्हा मोडून जर तुम्ही पाहिलं ना, त्यावेळी त्याचा ओरिजिनल कलर हा असतो. आणि हा ओरिजिनल कलर इथं पाहायला मिळाला म्हणून हा डिफरन्स झाला. आता याच्या व्यतिरिक्त अनेक काही मेजर डिफरन्स आहे याच्यामध्ये. कारण जे आपण रेग्युलर पाणी आपण पिण्यामध्ये वापरतो ना, त्याच्यामध्ये जे हायड्रोजन मॉलिक्युल्स असतात ते 15 ते 20 साइज म्हणजे मोठ्या साइजचे असतात. पण आपल्या Kangen वॉटरचं जे काही मशीनचं पाणी आहे, त्याचे जे हायड्रोजन मॉलिक्युल्स असतात ते फक्त 4 ते 6. तर याचा फायदा काय होतो? जनरली आपली ह्युमन बॉडीचा जर आपण विचार केला, तर 72% पाणी आहे आपल्या पूर्ण शरीरामध्ये आणि आपली बॉडी कशी तयार झाली? तर सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम आणि ऑर्गन सिस्टमपासून पूर्ण बॉडी तयार झालेला आहे. तर मेजर आपल्या बॉडीचा जो मेजर रोल जर कोणाचा असेल, तर तो आहे सेल्स म्हणजेच पेशींचा. ओके. आणि त्या पेशीमध्ये जेवढं चांगल्या प्रकारचं पाणी पोहोचेल किंवा तेवढं चांगल्या प्रकारचं जे काही सत्व, व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे पोहोचतील, तेवढं आपलं आरोग्यदायी आपण राहणार आहोत. तर या पाण्यामुळं काय झालं, तर या पाण्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहेत 4 ते 6 असल्यामुळे आणि त्याचबरोबर ह्या हळदीमध्ये जे काही कर्क्युमिन्स किंवा काही व्हिटॅमिन्स, मेजर छोटे-मोठे काही घटक असतील, ते इझिली डिसॉल्व्ह झाले, अब्सॉर्ब झाले या पाण्यामध्ये आणि पाणी तर आपल्या 72% शरीरामध्ये आहे आणि प्रत्येक ऑर्गनमध्ये ते पोहोचणारच आहे आणि पोहोचता-पोहोचता सुद्धा ह्या हळदीमधले जे काही सत्व होते ते पण सुद्धा इझिली घेऊन जाणार आहेत. हे फक्त हळदीचं उदाहरण घेतोय, पण आपण इथं जे रेग्युलर मसाले वापरतोय दैनंदिन जीवनामध्ये, जे काही डाळी वापरतो आपण, जे काही भाज्या वापरतो, त्याच्यामधले सत्व सुद्धा इझिली डिसॉल्व्ह होतील या पाण्यामध्ये आणि हे पाणी मॉलिक्यूल साइज कमी असल्यामुळे हे पाणी इझिली पेशीला पेनिट्रेट करण्यासाठी आणि पूर्ण पेशीमध्ये पोहोचण्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. तर त्यामुळे काय होईल, पेशी हेल्दी राहतील आणि नवीन पेशी सुद्धा तयार होण्यासाठी आपल्याला हेल्पफुल राहील. म्हणजे पेशीचं रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल आणि आपल्या बॉडीचं जे काही मूळ आहे पेशी आणि त्या पेशीचं जर रोगप्रतिकार शक्ती जर वाढत असेल, नवीन-नवीन जर पेशी जर तयार होत असेल, तर आपण लाईफटाईम आरोग्यदायी राहू शकतो आणि आपली सुद्धा इम्युनिटी पॉवर सुद्धा बूस्ट होऊ शकते. आशा करतो की तुम्हाला लक्षात आले असेल, की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कंपनीचं जे काही पाणी आहे Kangenचं पाणी, त्या पाण्याचं जे फर्स्ट प्रॉपर्टी आहे मायक्रो क्लस्टर. तर लवकरच भेटू आपण अशाच प्रकारचे सोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.